नागेश्वर मंदिर परिसरातील उद्यानातील झाडे महानगरपालिकेने तोडली। महानगरपालिका विरोधात हरित लवादकडे नितीन भुतारे यांची तक्रार। भवानी नगर भागातील नागेश्वर मंदिराच्या परिसरात जिजामाता उद्यानात अनेक मोठी झाडे होती व मागील काळात वृक्षारोपण निधीतून लावण्यात आलेली 47 झाडे सुद्धा होती, परंतु ही महानगरपालिकेच्या उद्यान विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तोडली आहेत। कोणाचीही तक्रार नसताना, कोणालाही अडथळा नसताना इतक्या मोठ्या प्रमाणात छोटी मोठी झाडे तोडण्याचा प्रकार महानगरपालिकेने केला आहे। यामध्ये अहिल्यानगर महानगरपालिकेच्या माध्यमातून स्थापन झालेल्या वृक्षारोपण समितीकडून सुद्धा कुठल्याही प्रकारे झाडे तोडण्याची काढण्याची परवानगी घेतलेली नाही। वसुंधरा महोत्सवाअंतर्गत याच ठिकाणी सुशोभीकरण काम सुरू असून त्याच वसुंधरा महोत्सवात झाडे जगवा, पर्यावरण वाचवा हा संदेश महानगरपालिका देते आणि एका बाजूला झाडं तोडण्याचं काम करते। उद्यान विभागातील अधिकारी, कर्मचारी आणि बांधकाम विभागातील अधिकारी आणि ठेकेदार यांच्यामुळे ही झाडे तोडण्यात आली आहेत। वसुंधरा महोत्सवात झाडे जगवण्याऐवजी तोडण्याचं काम महानगरपालिका करते आहे। उद्यान विभागातील अधिकारी हे अशा प्रकारे मनमानी काम करत असल्यामुळे त्यांच्यावर योग्य ती चौकशी करून उद्यान विभागातील अधिकारी तसेच बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर, नागेश्वर मंदिर परिसरातील काम सुरू असलेल्या ठेकेदारावर झाडे तोडल्याप्रकरणी व पर्यावरण धोक्यात आणल्यामुळे कारवाई करण्यात यावी आणि गुन्हा दाखल करावा अशी मागणी युवा नेते नितीन भुतारे यांनी वनमंत्री तसेच महाराष्ट्र प्रदूषण मंडळ हरित लवाद यांच्याकडे मेलद्वारे निवेदन पाठवून केली आहे। अहिल्यानगर शहरामध्ये भवानी नगर परिसरात नागेश्वर मंदिर आहे। त्या मंदिराच्या बाजूला जिजामाता उद्यानामध्ये अनेक मोठी मोठी झाडे होती व मागील 2 वर्षापूर्वी सुद्धा महानगरपालिकेच्या वृक्षारोपण निधीतून जवळपास 47 झाडं त्या ठिकाणी लावण्यात आली होती, परंतु ही मोठी झाडे आणि ती 47 झाडे असे जवळपास 50 ते 60 झाडे आज जर पाहिलं तर त्या ठिकाणी नाही आहेत, ती संपूर्ण तोडलेली दिसती। मी जी माहिती घेतली त्या माहितीतून मला सांगण्यात आलं की उद्यान विभागातीलच काही कर्मचारी असतील, अधिकारी असतील, त्यांनी झाडं तोडली। मग कुणाची तक्रार नसताना, कुणी सांगितलं नाही, जी काही अहिल्यानगर महानगरपालिकेची वृक्षारोपण समिती आहे त्यांना सुद्धा याबाबत कुठली कल्पना नाही, त्यांची कुठेही परवानगी नाही, हे सगळं असताना ही झाडं तोडण्यात का आली? त्या उद्यानामध्ये वसुंधरा महोत्सवाअंतर्गत सुशोभीकरणाचं काम सुरू आहे। एका बाजूला वसुंधरा महोत्सवामध्ये तुम्ही झाडे लावा, झाडे जगवा, पर्यावरण वाचवा ही घोषणा देता व दुसरीकडे त्याच वसुंधरा योजनेअंतर्गत तुम्ही काम करताना झाडे तोडता, ही कुठंतरी चुकीची पद्धत आहे। त्यामुळे मी महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळ असन, वनमंत्री असतील, हरित लवाद असेल यांच्याकडे तक्रार केली व जे कोणी उद्यान विभागाचे अधिकारी कर्मचारी आहेत ज्यांनी झाडं तोडली त्यांना साथ देणारे बांधकाम विभागाचे अधिकारी व त्या ठिकाणी जो काही सुशोभीकरणाचं काम जो ठेकेदार करतो त्याच्यावर योग्य ती कारवाई करून संबंधितांवर गुन्हे दाखल करावी अशी मागणी मी या माध्यमातून केलेली आहे।